मी अनुदादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्यांच्या मार्फत असे सामाजिक कार्य घडत राहो. आज हा व्यक्तिमत्व देणारा आहे, घेणारा नाहीये. आणि मी वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची मला वैयक्तिक जीवनामधली त्यांची साथ आणि राजकीय जीवनामधली त्यांची ताकद माझ्या मागे अशीच त्याच्या पुढे राहून दे. नवी मुंबई ठाणे परिसरात आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध असणारे अनु उर्फ किशोर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका गौरी आंग्रे आणि वन साइड ग्रुप यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 90% अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मोबाईल फोन देऊन गौरवण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप, दिव्यांग बांधवांना रोख स्वरूपात आर्थिक मदत, तर विद्यार्थ्यांना नोटबुक, स्कूल बॅग आणि अन्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून अनु उर्फ किशोर आंग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी किशोर आंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आमदार रवींद्र फाटक, समाजसेवक सुजित सुतार, नगरसेवक मनोज हळदणकर, नगरसेवक मामित चौगुले, नगरसेविका चांदणी चौगुले, नगरसेवक शुभम चौगुले, नगरसेविका श्वेता कारे, नगरसेवक जगदीश गवते, ठाणे महापालिका नगरसेवक संतोष तोडकर, समाजसेवक रेवेंद्र पाटील, समाजसेवक अंकुश सोनवणे, श्वेता खरात, मनसे नेते निलेश बाणखिले, माजी नगरसेवक राजू पाटील, अविनाश पाटील, समाजसेवक निलेश परारकर, योगेश राऊत, संतोष केदारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांसोबत वाटतं. किशोर आंग्रे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला. अख्खी बायको निवडून आणली, अजून काय शुभेच्छा द्यायची. बघा, त्याचा सामाजिक उपक्रमाचा सर्वात जास्त फायदा कोणाला मिळाला? बायकोला. यांनी काम केलं राष्ट्रवादीसाठी, बायको आली शिवसेनेचा निवडून. हा एवढा मोठा जागतिक बदल आहे की तुम्ही विचारू नका. कुठला विचार कुठे जाईल, कुठला विचार कुठे जाईल, काही सांगता येत नाही. मी अनुदादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्यांच्या मार्फत असे सामाजिक कार्य घडत राहो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी 12वीच्या मुलांचा आपण मान सन्मानही केला आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांना आमच्या वन साइड ग्रुप कडून त्यांना छत्री वगैरेही वाटप करण्यात आली असेल. त्यांच्याकडून असंच काम घडत राहू. अनुदादाला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. असे सामाजिक कार्य करत राहो. आज इथे म्हणजे 60 वर्षावरील यांना आज छत्री वाटप केलं. तसंच 10वी ते 12वी या मुलांसाठी वया आणि बुक आणि त्याचप्रमाणे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पण देण्यात आले. तर असंच पुढे काम मोठ्या प्रमाणात होत हीच. अनुदादाला मी वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटतं आजचा हा जो 2026 वर्ष आहे हा दादासाठी खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं दिगावासियांनी सगळ्यांनी म्हणजे पार सिंचपाड्यापासून ते मुकुंद हा सगळा जेवढा परिसर आहे दादांना वहिनीला भरभरून प्रेम दिलं. आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन दादाला अजून खूप शक्ती देव. जसं दादा आज नवी मुंबईतच नाही तर ठाणा म्हणजे पॅन इंडिया बोललं तरी चालेल, अनु आंग्रे हे नाव सगळीकडेच आहे. आणि मला वाटतं दादाचा स्वभाव हा दिलदारपणाचा स्वभाव आहे आणि हा व्यक्तिमत्व देणारा आहे, घेणारा नाहीये. आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच आमच्या गौरी वहिनीला पण शुभेच्छा देतो. एकदम डॅशिंग आणि जोरदार काम चालू आहे. आज अनुजींचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप, 10वी आणि 12वी मध्ये फर्स्ट आणि सेकंड मार्क्स आणणाऱ्यांना आपण फोन म्हणजे प्रथम पारितोषिक फोन आणि द्वितीय पारितोषिक त्यांना बॅग्स आणि कॅश आपण दिलेली आहे.
अन्नूजींचा वाढदिवस आज जसा म्हणजे सामाजिक कार्य हे याच्या पुढेही देखील घडत राहू. वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची वैयक्तिक जीवनामधली त्यांची साथ आणि राजकीय जीवनामधली त्यांची ताकद माझ्या मागे अशीच याच्या पुढे राहून दे. त्यांना उत्तम आरोग्य लाभू दे हीच मी त्यांना शुभेच्छा देते.